नमस्कार मैत्रिणींनो. पुरणपोळीचं जेवण म्हटलं की हा पूर्ण थाट आला. फक्त पुरणपोळी करायची आणि जेवण झालं असं होत नसतं. पुरणपोळीच्या जोडीला असतो आंब्याचा रस, रशी, भात, कुरडई, पापड, भजे हे सगळंच आलं. आणि हे ताट हातात येणं इतकं सोपं असतं का? तर नाही. हे प्रत्येक गृहिणीला माहिती आहे, पण बाकीच्यांना काही माहिती नाही. तर हे ताट हातात येईपर्यंत आहे ना कितीतरी गोष्टी होत असतात, कितीतरी घडामोडी होत असतात. म्हणून मी हे असे काही व्हिडिओज देत ना हे तुमच्यासाठी घेऊन येत असते. कारण तुम्ही पहा, बायकांना प्रत्येकीला माहिती आहे का हे जेवण बनवणं इतकं सोपं नसतं. पाहताना किंवा जेव्हा ताट हातात आलं ना तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की यार खरंच सोपं आहे. आलं पुरणपोळीचं ताट हातात आलं, पण इतकं सोपं नसतं ते. आता आईनी पहा, एकीकडे डाळ शिजायला ठेवून दिलेली होती, एकीकडे तिचा भात झाला होता, एकीकडे तिचं रशीची तयारी चालू होती. म्हणजे हे काम आहे ना करता करता, म्हणजे जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मसाला केला गेला होता. हां, मसाला होत नाही तोपर्यंत भात बनायला ठेवून दिलेला होता. म्हणजे हे कामं पण आहे ना एका गृहिणीने खूप विचारपूर्वक करावी लागतात. आणि आता आम्हाला इतकी सवय झालेली असते ना की आम्ही भात ठेवल्यानंतर, डाळ शिजायला ठेवल्यानंतर लगेच मसाला करणार, तो वाटून घेणार किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ना त्या आम्ही एका वेळेस बरोबर करू शकतो. आमचं असं नसतं की डाळ शिजेल आणि मग नंतर आम्ही पुढे काहीतरी करू, भात शिजेल मग नंतर आम्ही पुढे काहीतरी करू, असं आमचं काहीही नसतं. आम्ही एका वेळेला सगळं काही पाहत असतो आणि सगळं हँडल करत असतो. आणि त्याच्यामध्ये जर सिलेंडर संपलं तर नाही बसते का? एवढा काम करत असतानाच सिलेंडर संपलं आमचं मध्येच, एवढ्या कामाच्या व्यापात. आणि त्यामध्ये पण सिलेंडर काही लागत नव्हतं. म्हणजे आईनी लावून पाहिलं, मुलीनी लावून पाहिलं, तरीही लागत नव्हतं. मग शेवटी मी म्हटलं की बाबा तुम्ही राहू द्या, मीच लावते. आणि ते असं झालं की माझ्याजवळच लागलं. कारण ना सिलेंडर संपलं मध्येच आणि काहीतरी करायचं आहे म्हटल्यावर ना, डाळ शिजताना सिलेंडर संपलं ना का खूप मोठी गोष्ट होऊन जाते. एक तर डाळ वेळेवर शिजत नाही आणि मग वेगळंच काहीतरी होतं डाळीचं. असं खूप जणींबरोबर झालं असेल असं मला तरी वाटतं की आपण पुरणाची डाळ शिजवली किंवा शिजायला ठेवली आणि त्याच्यामध्ये जर सिलेंडर संपलं, गॅस संपला ना तर खूप त्रास होऊन जातो. म्हणजे ती डाळ व्यवस्थित शिजत नाही कधी कधी. आणि ह्या गोष्टी व्हायलाच नको ज्यावेळेस आपण पुरणपोळीचं जेवण बनवतोय किंवा इतर काही. आणि हे पाय इथे आईनी डाळ शिजली, रशीसाठी लगेच पाणी त्याच्यातलं वेगळं केलं. ते होत नाही तोपर्यंत मग तिने लगेच काय केलं, डाळ पण म्हणजे वाफायला ठेवून दिली होती. रशी झाली आणि डाळ पण तिने लगेच शिजवायला ठेवून दिली. त्याच्यामध्ये गूळ घातला. म्हणजे एका वेळेला पाना पुरणपोळीच्या वेळेस कितीतरी कामं असतात. आता त्याच्यामध्ये पण तिने सगळं व्यवस्थित टाकल्यानंतर ती घोटून घेतली होती. एकीकडे आमची रशी तयार झाली होती आणि एकीकडे हा सगळा पसारा आई आवरत होती. म्हणजे जेवण बनवता बनवता तिचा पसारा आवरायची एक वेगळीच घाई असते. कारण तिला ओट्यावर पसारासुद्धा आवडत नाही की बाबा झालेत कामं, पटपट झाले की तीही मोकळी असं तिला वाटतं. आणि तिला तिच्याच हाताची कामं लागतात किंवा तिच्याच हाताची कामं आवडतात. त्याच्यामुळे आम्ही मध्ये मध्ये केलेलंही तिला आवडत नाही. अशी आमची ही रशी तयार झाली होती मस्त. रशीची रेसिपी मी अपलोड केली आहे, तुम्ही नक्की बघा. आणि याच्यामध्ये ना रशीमध्ये आईनी नागिनचं पान टाकलं होतं. नागिनचं पान टाकल्यामुळे ना रशीला एक वेगळी चव येते. तुम्ही ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की करा. आणि इथे पहा आमचं पुरण म्हणजे डाळ जी होती शिजलेली, आता पुरण चाळून घेत होती ही. आईला म्हटलं बाबा आता थोडा वेळ तो आराम कर, तिला बनवू दे आता काहीतरी. मग ती थोडंसं पुरण आईला गाळून देत होती. तेवढीच आईला मदत. असं लगेच आईने एकीकडे पुरणपोळी बनवायची तयारी केली होती. की बाबा पुरणपोळी बनवायची तयारी म्हणजे पीठ वगैरे भिजवून ठेवलं होतं मस्त. वस्त्रगाळ केलेलं असतं हे. ज्यावेळेस आपण पुरणपोळी बनवतो ना तर त्यावेळेस हे पीठ आहे ना वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं किंचितसं मीठ टाकून हे पीठ एकदम मऊ असं भिजवायचं असतं. आणि ह्या इथे सगळी पुरणाची वगैरे तयारी झाल्यानंतर आईने असं मस्त पोळ्या करायला सुरुवात केली होती. मला पुरण आणि मग पुरणपोळीच्या नादामध्ये म्हणा किंवा पुरणपोळ्या करताना म्हणा आमच्या काही गप्पा इतक्या रंगून जातात ना की एकीकडे जेवण बनवणं आणि एकीकडे गप्पा असा हा आपला विषय असतो. आता पुरणपोळी जी होती ती फक्त आम्ही कशासाठी केली होती की बाबा फक्त मीच खाणार होती, मी एकटीच. कारण मला ताट पण तयार करायचं होतं आणि व्हिडिओ पण काढायचा होता. पण होतं कसं पहा आता. नाही तू पहिले अगं माझ्याजवळ पाय पहिले हात वरती कर थोडं. अगं माझा गॅस चालला तेवढा गॅस भेटत नाही ना.
आणि इथे झालं असं, ताट मला तयार करायचं आहे हे विसरून तर गेली मी, आणि पुरणपोळी गेली मी खायला. पुरणपोळी बाई मी खाणार होती, मला ताट बनवायचं बाप. आणि पुरणपोळी झाली आणि त्याच्यानंतर आईने लगेच काय पापड, कुरडई, भजी याची सगळीच तयारी केली होती. कारण पुरणाचं जेवण जरी म्हटलं ना तरी पुरणाचं जेवण हे पापड, कुरडई, भजे याच्याशिवाय ना अर्धच आहे. म्हणजे आपण पुरणपोळीचं जेवण जरी म्हटलं ना तर त्याच्या जोडीला हे सगळं आपल्याला बनवावं लागतं. फक्त पुरणपोळी आणि रस असंच बनवलं आणि ताट पूर्ण झालं असं होत नसतं. त्याच्यामुळे पुरणपोळीच्या जोडीला हा सगळा स्वयंपाक आपला असतो.